जनता पार्टीचे जालना जिल्हा मधून परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे आमदार आहेत. ते मागे मंत्री पण होते, पण निर्लज्जेचा कळस भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घातलेला आहे. मागे रावसाहेब दानवे याने शेतकऱ्यांना साला म्हटलं होतं, तो घरी बसलाय. आता या बबनराव लोणीकरची वेळ आलेली आहे. आमचा शेतकरी बांधव हा कष्ट करतो, काबाड कष्ट करतो आणि त्याच्या मालावरती, त्याच्या कपड्यांवरती, त्याच्या चपलांवरती अरे हरामखोर तुम्ही 18% जीएसटी लावतात. जगामध्ये कुठं जेवढा टॅक्स भरत नाही शेतकरी, एवढा टॅक्स माझ्या या भारतामध्ये शेतकरी भरतो. आणि त्या शेतकरीच्या जीवावर तुमचे चप्पल, तुमचे कपडे, तुमच्या पंतप्रधानाचे जे पॉश राहणे ना, जो खर्च आहे ना, तो माझा शेतकरी बांधव उचलतो. तुम्ही नाही देत शेतकऱ्यांना, माझा शेतकरी तुम्हाला देतो. आणि जगाच्या पोशिंद्याबद्दल तुम्ही असा अपशब्द बोलतात, लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. बबन्या, तुझं आता बरं होणार नाही. मी तर म्हणतो सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र व्हावं आणि या बबनराव लोणीकराची जिथं जिथं दिसला याला जोड्याने तुरवा, याला चपल्याने तुरवा, याला सोडू नका. आणि वेळ आली तर याची जीभ चाटा. शेतकरी बांधव तुम्ही पण जागे झाले पाहिजे. आपण 2012 मध्ये, त्याच्यापूर्वी कापसाचे भाव, कडधान्याचे भाव हे चांगल्यापैकी मिळत होते आणि पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, नंतर फवारणीचे, बी भिजवायचे भाव, खतांचे भाव हे खूप दुपटीने कमी होते. आता दुपटीने त्यांचा भाव वाढला आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. अरे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या. आमचा शेतकरी तुमच्याकडे कधी भीक मागायला येणार नाही. तुम्ही उलट आमच्याकडे भीक मागणार आणि आमच्या पैशानं तुम्ही जगणार. आणि अशा या बबनराव लोणीकरांचा आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने, शिंदखेडा तालुका, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आम्ही जाहीर या बबनरावचा निषेध करतो, बबनराव लोणीचा निषेध करतो.